नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 13 फेब्रुवारी 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच स्वाती पोर्टल कोणी सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अजय कुमार सूद। 11 फेब्रुवारी 2024 रोजी प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रोफेसर अजय कुमार सूद यांनी नवी दिल्लीतील भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीमध्ये तंत्रज्ञान आणि नवक्रमातील महिलांसाठी स्वाती पोर्टल सुरू केले आहे। तर स्वाती पोर्टलचा लॉंग फॉर्म काय आहे? तर सायन्स फॉर वुमेन अ टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन। विज्ञानातील महिला आणि मुलींच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त हे लॉन्च करण्यात आले। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट जिनोम रिसर्च द्वारे पोर्टल विकसित, होस्ट आणि देखरेख करण्यात आले आहे। विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित आणि औषध मध्ये भारतीय महिला आणि मुलींचे प्रतिनिधित्व करणारे ऑनलाइन पोर्टल तयार करणे हे पोर्टलचे उद्दिष्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2024 कोणी जिंकला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया। अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2024 ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला आहे। तर या सामन्यात किंवा या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 79 धावांनी पराभव केला। तर कोणाचा पराभव केलेला आहे? तर भारत म्हणजेच उपविजेता ठरलेला आहे भारत हा संघ। ऑस्ट्रेलियाने चौथे विजेतेपद पटकावले आहे। ऑस्ट्रेलियाने 1988, 2002, 2010 आणि 2024 मध्ये विजेतेपद पटकावले आहे। अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2024 चे आयोजन दक्षिण आफ्रिकेमध्ये करण्यात आले होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने 15व्या फिडे ट्रेनर पुरस्कारासाठी कोणाची निवड केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अभिजित कुंटे। फेब्रुवारी 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने म्हणजेच फिडेने 15व्या फिडे ट्रेनर पुरस्कारासाठी भारताचे माजी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू प्रशिक्षक ग्रँड मास्टर अभिजित कुंटे यांची निवड केली आहे। जागतिक बुद्धिबळ खेळात खास करून त्यांनी दिलेल्या प्रशिक्षणाची आणि योगदानाची दखल घेऊन फिडेने या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे। त्यांना प्रतिष्ठित वक्तांग कारसेलाइज पुरस्काराने गौरवण्यात आले आहे। अभिजित कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघाने 2021 च्या जागतिक स्पर्धेत आणि 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली होती। तसेच 44व्या चेस ऑलिम्पियाडमध्ये भारतीय महिला संघाने कांस्य पदक मिळवले होते। 2022 मध्ये आशियाई बुद्धिबळ महासंघाने त्यांना वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून गौरवले होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 कोणी जारी केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जागतिक बँक। जागतिक बँकेने अलीकडे जारी केलेल्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स अहवाल 2023 मध्ये एकूण 139 देशांची यादी करण्यात आलेली आहे। या निर्देशांकात सिंगापूर, फिनलंड आणि जर्मनी अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिले आहे। म्हणजे पहिल्या स्थानावर कोणता देश राहिलेला आहे? तर सिंगापूर। या निर्देशांकात 139 देशांमध्ये भारत 38व्या क्रमांकावर आहे। तर या निर्देशांकात भारत 2024 मध्ये 54व्या क्रमांकावर होता आणि 2018 मध्ये 10 स्थानांनी सुधारून 44व्या स्थानावर पोहोचला होता। तर 2023 मध्ये तो 38व्या स्थानावरती पोहोचलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच चेन्नई ओपन टेनिस स्पर्धा 2024 चे एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे सुमित नागल। भारताचा अव्वल एकेरी खेळाडू सुमित नागलने चेन्नई ओपन टेनिस 2024 स्पर्धेचे एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे। अंतिम फेरीत त्याने इटलीच्या लुका नार्डीला पराभूत करून चॅलेंजर स्तरावरील एकेरीतील 5वे विजेतेपद पटकावले। दुहेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे रामकुमार रामनाथन आणि साकेत मायनेनी। चेन्नई ओपन 2024 ची चौथी आवृत्ती चेन्नई येथे 5 ते 11 फेब्रुवारी 2024 दरम्यान झाली। हे हार्ड कोर्ट्स विम्बल्डन ग्रास फ्रेंच क्लेवर खेळले जाते। तर पहिली आवृत्ती 2018 मध्ये आयोजित करण्यात आली होती। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 67व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे लखनौ। तर नुकतीच लखनौ मध्ये 67वी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य बैठक आयोजित करण्यात आली आहे। तर हे 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2024 दरम्यान होणार आहे। याचे आयोजन रेल्वे संरक्षण दलाने केलेले आहे, म्हणजेच RPF ने केलेले आहे। गुन्ह्यांचा वैज्ञानिक शोध आणि तपास यासाठी पोलीस अधिकाऱ्यांमध्ये सहकार्य आणि उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेल्सन मंडेला पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस।
फेब्रुवारी 2024 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस म्हणजेच निमान्सला हे बेंगळुरू येथे आहे। तर या संस्थेला जागतिक आरोग्य संघटनेने 2024 साठी आरोग्य प्रोत्साहनासाठी नेल्सन मंडेला पुरस्कार प्रदान केला आहे। तर निमान्स संस्थेचे संचालिका आहेत डॉक्टर प्रतिमा मूर्ती। या पुरस्काराची सुरुवात झाली होती 2019 मध्ये आणि कोणत्या क्षेत्रासाठी दिले जाते तर आरोग्य संवर्धन क्षेत्रासाठी व्यक्ती किंवा संस्थेला आणि प्रदानकर्ता आहे WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जुनी पेन्शन योजना लागू करणारे कोणते राज्य ईशान्येतील पहिले राज्य बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सिक्कीम। सिक्कीमने 1 एप्रिल 2006 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त केलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुनर्स्थापित केली आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी योजना पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली। तर OPS लागू करणारे सिक्कीम हे ईशान्येतील पहिले राज्य ठरले आहे। 31 मार्च 1990 रोजी किंवा त्यापूर्वी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना सिक्कीम सेवा पेन्शन नियम 1990 अंतर्गत लाभ मिळतील। तर सिक्कीमने राज्य सरकारकडे 4 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या अस्थायी कर्मचाऱ्यांना नियमित केले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच डोपिंग विरोधी परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। फेब्रुवारी 2024 मध्ये नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी तर्फे नवी दिल्ली येथे डोपिंग विरोधी परिषद आयोजित करण्यात आली। तर या अंतर्गत रोड टू पॅरिस 2024 चे आयोजन करण्यात आले होते। तर 2024 मध्ये पॅरिस या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत। तर उद्दिष्ट आहे खेळाडूंना पौष्टिक मापदंडाची माहिती देणे। नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी स्थापना 24 नोव्हेंबर 2005। अध्यक्ष आहेत भारताचे क्रीडा मंत्री। ही भारतातील डोपिंगची तपासणी करणारी संस्था आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच ADCIL विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रम कोणी सुरू केला? तर याचे योग्य उत्तर आहे धर्मेंद्र प्रधान। फेब्रुवारी 2024 मध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ADCIL विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरू केला आहे। कार्यक्रमादरम्यान विद्यांजली फिनटेक पोर्टल लॉन्च करण्यात आले। ADCIL विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शी संरेखित आहे। या कार्यक्रमाचे दर्जेदार शिक्षण आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशाच्या संधीमध्ये क्रांती घडवून आणण्याचे उद्दिष्ट आहे। हे नवोदय विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करते ज्यांना साधनांची कमतरता आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅटलीन नोवाक या कोणत्या देशाच्या राष्ट्रपती होत्या ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हंगेरी। फेब्रुवारी 2024 मध्ये हंगेरीच्या अध्यक्षा कॅटलीन नोवाक यांनी बाललैंगिक शोषण प्रकरणात अडकलेल्या व्यक्तीला माफी देण्याच्या निषेधार्थ त्यांनी राजीनामा दिला आहे। कॅटलीन नोवाक मार्च 2022 मध्ये हंगेरीच्या अध्यक्ष झाल्या होत्या। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच डिजिटल हेल्थ इंडिया कार्यक्रमाचा एक भाग म्हणून किलकारी कार्यक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे गुजरात आणि महाराष्ट्र। 7 फेब्रुवारी 2024 रोजी किलकारी कार्यक्रमाचा शुभारंभ आरोग्य मंत्री डॉक्टर भारती प्रवीण पवार आणि प्राध्यापक SP सिंह बघेल यांच्या हस्ते करण्यात आला। तर डिजिटल हेल्थ इंडिया कार्यक्रमाचा भाग गुजरात आणि महाराष्ट्रातील लाभार्थ्यांसाठी हा मोबाईल आरोग्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे। किलकारी एक केंद्रीकृत इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स आधारित मोबाईल आरोग्य सेवा आहे जी लाभार्थ्यांच्या मोबाईल फोनवर गर्भधारणा, प्रसूती आणि बालसंगोपन बद्दल मोफत साप्ताहिक वेळेनुसार AV संदेश वितरित करते। हे 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? तर याचे योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती विजय बिश्नोई। न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांनी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे। तर आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी न्यायमूर्ती बिश्नोई यांना पदाची शपथ दिली। सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या शिफारशीनंतर न्यायमूर्ती बिश्नोई यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच भारत आणि रवांडा यांची पहिली संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची बैठक कोठे सुरू झाली? तर याचे उत्तर आहे किगाली, रवांडा। भारत आणि रवांडा यांनी दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य वाढवण्याच्या व्यापक संधीवर चर्चा करण्यासाठी 8 फेब्रुवारी 2024 रोजी किगाली, रवांडा येथे संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची पहिली बैठक घेतलेली आहे। म्हणजे रवांडा देशातील किगाली या ठिकाणी बैठक घेतलेली आहे। या बैठकीमध्ये दोन्ही देशांनी संरक्षण या क्षेत्रावर चर्चा केली। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच आरोग्य आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रात EIA वापर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणासोबत करार केला आहे? तर याचे उत्तर आहे गुगल। फेब्रुवारी 2024 मध्ये महाराष्ट्र सरकारने आरोग्य, शिक्षण आणि कृषी यासारख्या क्षेत्रातील उपायांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्यासाठी गुगल सोबत सामंजस्य करार केला आहे।
गुगलच्या पुणे कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।